आणि आम्हाला नैतिकता शिकवता का? पण मला भारी वाटतंय, एका शेतकऱ्याच्या पोराला रोखण्यासाठी सगळे माझ्यावर तुटून पडलेत. प्रतापराव जाधव माझ्यावर बोलतात, ते मुख्यमंत्री शिंदे माझ्यावर बोलतात, बुलढाण्याचे आमदारांनी ते पातळी सोडून दिली, म्हणजे त्यांना पातळीच राहिली नाही माझ्यावर बोलायची. त्यांना तर वाटतं काय काय बोलून काय काय नाही. मेहकरचे आमदार माझ्यावर बोलतात, ते घाटाखालचे आमदार माझ्यावर बोलतात, कोणी सुटलं नाही माझ्यावर बोलायचं, सगळे बोलायला लागले. काल राहिले साहिले उद्धव ठाकरे साहेब राहिले होते, त्यांना बी मी आठवण काढली खामगावमध्ये काल. ते बी म्हणले अपक्षाला मत दिलं आणि अपक्ष निवडून गेला तर अपक्ष तिथे जाऊन काय करणार आहे, म्हणजे अपक्ष निवडून जाऊ शकतो त्याच्या डोक्यात आहे. हा, त्यानं बी ग्रीन सिग्नल दिला की गड्या तो जमू शकतंय. त्याने काय सांगितलं की अपक्ष जर निवडून गेला तर सरकार लागतंय, एकटा अपक्ष काय करणार. पण त्याला माहित नाही मी एकटा काफीन राजाव सरायला. मला सांगा, आक्काडी असते, आक्काडीमध्ये सगळ्या आक्काडी एका वेळी पेटवावं लागतात का? एका आक्काडीत तर गंजी खायला पेटून जातो. बरोबर आहे का चूक आहे? एका आक्काडीत पेटवतो तुम्ही सगळं. हा, तुम्हाला माहित आहे, उद्धव ठाकरे साहेबाला माहित नसेल की माझा इतिहास त्यांना माहित नसेल, मी कोणत्याही पदावर नाही, मी ग्रामपंचायतचा सदस्य नाही, पण या महाराष्ट्रातल्या सरकारला झुकवण्याची ताकद बुलढाण्यातून आपण ठेवतो की नाही ठेवतो की नाही ठेवतो. मग जर कोणत्याही पदावर नसताना जर या राज्यातल्या सरकारला झुकवण्याची ताकद आपण ठेवतो, तर उद्या जर तुम्ही मला दिल्लीत पाठवलं तर या केंद्रातल्या सरकारच्या उरावर नाचायची ताकद सुद्धा माझ्यामध्ये आहे, कारण तुमची सगळ्यांची साथ मला आहे. आता हे पुढारी म्हणतात रविकांत तुपकरचं काही खरं नाही, पण हे काय म्हणतात खासगीमध्ये, हे बी म्हणतात आमची फाईट रविकांतची आहे आणि हे बी म्हणतात आमची फाईट रविकांतची आहे. कोणाचं काही समजायला मिळेल नाही, पण फाईट आपल्याशी एवढं मात्र खरं आहे. बरोबर आहे की नाही? याच्या डोक्यात झालं नाही की अपक्ष माणूस फाईट मध्ये येऊ शकतो. यायला वाटलं अपक्ष बाई अपक्ष कधी असं वाटलं. हे काय शेतकरी करतात यांचं काय खरं आहे. पण असं वातावरण पलटलं बुलढाणा जिल्ह्यातलं की दिवस रात्र यांना आता माझे स्वप्न पडायला लागलेले आहेत. मायच्या झोपत बी दिसतो. हे मेकरवाल्याला तर रात्री जाग आली तर मी दिसत असन मायच्या रो, दिवस रात्र माझ्यावर टीका करते. आणि आज मला असं कळलं की आपल्या रॅलीला येणारे काही ठिकाणी लोक उतरून घेतले नेत्यांनी, जाऊ नका, रविकांत तुपकरच्या रॅलीला जाऊ नका. आता त्या गावातले लोक आपली बैठक घेणार आहे, ज्यांना उतरवलं जबरदस्ती दबाव टाकला त्या गावात मी जाणार आहे. मी त्या नेत्यांना एकच सांगतो की चेंडू जितका तुम्ही दाबाल, जितका तुम्ही खाली जोरात आदळाल, तितका चेंडू दुप्पट ताकदीने उसळत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लढाई आपली गोरगरिबांची आहे, जनतेची आहे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. आणि विद्यमान जे आहेत खासदार, आता माझी झाले ते आचारसंहिता लागल्यापासून यांच्या डोक्यात 24 घंटे फक्त मीच दिसतो. अरे मी जर तुमच्या स्पर्धेत नाही, तुम्ही जर मला फालतू म्हणता, तुम्ही जर मला गारुडी म्हणता, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेस्तोवर माझं नाव का घेता, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. माझं काही खरं नाही ना, माझं काही खरं नाही ना. ती गाडी त्याला तिकडे घेऊन जा म्हणा, तो बी सभेत बी गाडी लावीन म्हणा. मी त्याला सांग रे, कोण नाही पोलीस, कुठे पोलीस. हे सगळं मुद्दामून आहे तुमच्या माहितीसाठी. मी चिखलीतल्या जनतेला सांगेल, हे सगळं मुद्दामून खासदार प्रतापराव करतात. मी अर्ज भरायचा दिवस डिक्लेअर केला 2 तारखेला, मी 8 दिवसापूर्वी अर्ज भरायचा दिवस डिक्लेअर केला.
त्यांनी सुद्धा तोच दिवस डिक्लेअर केला. मी जी वेळ मागितली तीच वेळ त्यांनी मागितली की लोक डिवाइड झाले पाहिजे. मुद्दाम आज आपण रॅली ठेवली, त्यांनी पण रॅली ठेवली. बरोबर आहे. म्हणजे आपले लोक डिवाइड झाले पाहिजे, आपल्याला डिस्टर्ब करता आलं पाहिजे. आज मी बुलढाण्याच्या भागात तिकडे रॅल्या ठेवल्या, मुद्दाम तिकडे रॅल्या ठेवल्या मला अडकवण्यासाठी, मला रोखण्यासाठी. पण यांना काही होणार नाही, लक्षात ठेवा. प्रतापरावजी जाधव साहेब, तुम्ही माझा अर्ज भरण्याच्या दिवशी रॅली ठेवली, तुमच्यापेक्षा दुप्पट गर्दी माझा अर्ज भरायला लोक स्वतःच्या खर्चानं आले होते. तुम्ही भाड्यानं लोक आणले तरी सुद्धा लोक तुम्हाला आणता आले नाही. बरोबर आहे का? आणि गल्लीमध्ये एखादं पोरगं जेव्हा डाव खेळतं तेव्हा ते हरायला लागलं की रडकोंडीला येऊन ते पोरगं डावात मुक्त आणि मोकळं होतं. माहिती आहे का तुम्हाला? तसं रडकोंडीचा डाव खेळायचं काम खासदार जाधव साहेब तुम्ही करताय. मर्दासारखं लढा. काय मर्दासारखं लढा. बुलढाणा जिल्हा पोलीस प्रमुखाकडे प्रतापराव जाधवांनी माझ्या 4 तक्रारी केल्या. एसपी कडे 4 तक्रारी. 15 वर्ष खासदार, 15 वर्ष आमदार, आणि माझ्या तक्रारी 4 केल्या. काय तर रविकांत तुपकरच्या प्रचारासाठी बाहेर गावून जे शेतकरी आलेले आहेत ते गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यांना ताबडतोब अटक करा. आता हे अटक करायसारखे लोक आहे काय? दुसरी तक्रार, देऊळगाव राजाला रविकांत तुपकरला प्रचाराचं कार्यालय देऊ नका आणि आमच्या लाईनीत देऊ नका, भांडणं होतील. दुसरी तक्रार. तिसरी तक्रार, रविकांत तुपकर स्वतःच्या गाडीवर हल्ला करून घेतील आणि आमच्यावर नाव घालतील, म्हणून ती तक्रार. हे गांडूपणाचं लक्षण आहे, गांडूपणाचं. याला नामर्दपणा म्हणतात. अरे तुमच्या तक्रारी आम्ही करायला पाहिजे, तुम्ही गुंड आहे पांढऱ्या कपड्यातले. बरोबर आहे की नाही? म्हणजे गुंडागर्दी करणारे जे आमच्या तक्रारी करतायत याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. काल मला कळलं त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी खूप झापलं म्हणे, त्यांना एवढे कमी लोक कस काय आले सभेला. त्यांच्या एवढे रोजाना आणून भी कमी कस काय आले. आणि हे बी सांगितलं म्हणे तुम बाकी किसको मत देखो, त्या तुपकरला आवरा, कोण तुपकर त्याला आवरा असं सांगितलं म्हणे त्याला. आता हे तर परेशान आहे, मला आवरू आणि मला आवडतील कुठे कुठे. मग काय 2 नंबरचे धंदे का मग 4 नंबरचे धंदे, मग काहीच नाही. जाधव साहेब माझ्यावर टीका करतात. त्यांनी सांगितलं रविकांत तुपकर म्हणे 5,000 रुपयाचा शर्ट घालतो म्हणे अंगामध्ये. मायची शपथ 5,000 मी 10 शर्ट घेतो. मग माई इथं बसेल आहे, मा बाप इथं बसेल आहे, तुम्ही दोघांकडे बी पाहा, मी 5,000 शर्ट घेईन का? पण प्रतापराव जाधवांना जर खूपच खुमखुमी असेल तर हे शेतकरी मला 50,000चा सुद्धा शर्ट वर्गणी करून तुमच्या जिद्दीवर घेऊन देऊ शकतात. बरं ध्यानात ठेवा. हा, एवढे हे लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्या वाट्याला जे प्रेम या लोकांचं आलं ना, हे प्रेम तुमच्या वाट्याला आयुष्यात येणार नाही, लक्षात ठेवा. कारण मी लोकांची मनं जिंकलेली आहेत, तुम्ही लोकांचे मुंडके मोडलेले आहेत, मुंडके मोडले. अरे मेहकरला तुम्ही बस स्टँड ताब्यात घेतलं, मेहकरचं नगरपालिकेची जमीन घेतली ताब्यात, विश्व हिंदू परिषदेची जमीन घेतली, अतिक्रमण केलं, आणि काय तर म्हणे मी भूमिपुत्र आहे. भूमिपुत्र नाही, हे नकली भूमिपुत्र. दिसली भूमी की दाबली भूमी, दिसला ई क्लास की दाबला क्लास. हे भूमिपुत्र नाही, हे ई क्लास पुत्र आहे, ई क्लास पुत्र. आणि माझ्यावर आरोप केला की रविकांत तुपकर इनोवा गाडीत फिरतो. मायच्यान सांगा, मी महाराष्ट्रभर फिरायचं आहे, लोड गाडीत फिरू का? अरे या बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि चिखलीतल्या विशेषतः शहरातल्या लोकांनी मला लोक वर्गणीतून इनोवा गाडी घेऊन दिली, आणि या चिखली शहरातल्या माझ्या मित्रमंडळानं मला डिझेलला 5 लाख रुपये स्वतःहून दिले मागच्या 1.5 वर्षापूर्वी. हे प्रेम जनता माझ्यावर करते, लक्षात ठेवा. माझ्या गाडीचा नंबर VIP आहे तर तुमच्या पोटात दुखलं. आणि तुमच्या घरात 50 गाड्या आहेत, 1-1, 2-2 कोटीची 1-1 गाडी आहे, त्याचे नंबर साळुंके साहेब VIP आहे तर ते चालतं. पण यायचं कसं आहे,
हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवली तरी तंबाखू दुसऱ्याच्याच पैशाने खातील. यायचं दर पंचवार्षिकला एकच नाटक आहे, तुमचीच तंबाखू, तुमचा चुना, मोदीच्या नावानं मला निवडून आणा. हा धंदा केला इतके वर्ष यांनी. पण आता हे होणार नाही. आता ही जनता खूप हुशार झालेली, लक्षात ठेवा. आता नाही होणार. त्याने सांगितलं खामगाव जालना रेल्वे मार्ग आला. खरं झाला? तुम्ही पाहिला तुम्ही पत्रकारांना? अहो इथं आमची रेल्वे रोक आंदोलन समिती किती दिवस उपोषणाला बसली? 45 दिवस उपोषणाला बसली. पण खासदार आले का? आले नाही. भेटायला नाही गेले त्या लोकांना. दर पंचवार्षिकला एकच खामगाव जालना रेल्वे मार्ग मंजूर. तुम्ही ताजमहल मागा मंजूर म्हणतात ते. आमच्या ज्ञानेश्वरांनी सांगितलं परवा की म्हणे आमच्या शेतकऱ्याच्या पोराला सांगितलं असतं तर आम्ही खामगाव पासून जालना लोक खंदत आता लोक वर्षभरात पुरा केला असतं म्हणे तो मार्ग. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, चाटा मारायच्या, हा उद्योग या माणसाने केलेला आहे. या बुलढाणा जिल्ह्याचं सगळ्यात जास्त वाटोळ जर कोणी केला असेल ना तर या नकली भूमिपुत्रांना केलेलं, लक्षात ठेवा. आणि आज हे माझ्यावर टीका करतात. चिखलीचे गाडे बंधू यांनी शेतकऱ्याचे सोयाबीनचे पैसे बुडवले म्हणून त्यांनी माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर आरोप केला. या मार्केटमधले गाडे, काय संबंध आमचा त्याच्याशी? काही संबंध नाही. माझे सासरे वकील आहेत, सावजी वकील साहेब बुलढाण्याला. त्या संबंधिताचे सासरे त्यांच्या हाताखाली कारकून होते. त्यांच्या सासऱ्या तुर्त सावजी वकील साहेबाकडे गेले. आम्हाला कळल्यावर आम्ही वकील साहेबाला माझ्या मिसेस थ्रू निरोप दिला, केस घेऊ नका, व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे पैसे. त्यांनी लगेच ती केस परत केली, घेतली नाही. आणि यांनी कांगावा केला. रविकांत तुपकरच्या बायकोनं केस घेतली. त्या व्यापाऱ्याची केस माझ्या बायकोनं घेतलेली नाहीये. संबंधित व्यापाऱ्याची जमानत ऍडव्होकेट अजय दिनोदे नावाच्या वकिलांना बुलढाण्याच्या केलेली आहे. आणि त्या वकिलांनी काल तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रतापराव जाधव, खोटं बोलायचं तर जरा नीट तरी बोला, लोकांना पटलं पाहिजे. असं नीट तर खोटं बोला. चाटा मारताना जरा नीट तर मारा. आणि कालपासून या गाड्या प्रकरणातल्या शेतकऱ्यांना प्रतापराव जाधव फोन करतात की तुम्हाला वाटेल तितके पैसे घ्या, पण रविकांत तुपकरच्या विरोधात स्टेटमेंट द्या. एकही शेतकरी माझ्या विरोधात बोलणार नाही, कारण त्या शेतकऱ्यासाठी मी आणि विनायकने त्यांच्या बाजूने आम्ही लढत आलेलो आहे. बोलाल का कोणी शेतकरी? अरे मी गेलो एसपीकडे, गुन्हा दाखल करून घेतला. मी गेलो कलेक्टरकडे, गुन्हा दाखल करून घेतला. मी गेलो त्या व्यापाऱ्याच्या प्रॉपर्टीवर बोजा चढून घेतला. आम्ही आंदोलनं केली. तेव्हा प्रतापराव जाधव तुम्ही गोशा लावून घरात बसले होते. गोशा लावून घरात बसले होते. तो रणमोडे नावाचा व्यापारी पळून गेला, तेव्हा कुठे गेले होते प्रतापराव जाधव तुम्ही? किती पैसे घेतले रणमोडेकडून? तो वहीद खान पळून गेला पैसे घेऊन. काय केलं तुम्ही? अरे तुमचे भाऊ बाजार समितीचे मेहकरचे सभापती असताना अग्रवाल नावाचा व्यापारी सोयाबीनचे पैसे घेऊन पळून गेला. तुमच्या भावाच्या आशीर्वादाने गेला. का तुम्ही कारवाई केली नाही? का ते पैसे वसूल केले नाही? हा माझा तुम्हाला सवाल आहे. मलकापूरचा जग्गुडान पळून गेला, का तुम्ही पैसे वसूल करून दिले नाही? माझ्यावर आरोप करताना लाज वाटत नाही? अरे खासदार तुम्ही, आमदार तुम्ही आहे आणि माझ्यासारख्या फाटक्या माणसावर आरोप करता. तुमची जबाबदारी आहे. काल त्यांनी आरोप केला एका ठिकाणी, म्हणजे रविकांत तुपकरनं आंदोलन केलं, सोयाबीनचे भाव पडले. बरं समजा मी आंदोलन केलं, सोयाबीनचे भाव पडले, मग तुम्ही एवढ्या धुतल्या तांदळाचे तर तुम्ही घेऊन या सोयाबीनचे भाव. अरे तुम्ही दिल्लीत गेले ना, मग सोयाबीनचा भाव तुम्ही का आणला नाही? कापसाचा भाव तुम्ही का आणला नाही? तुम्ही का भांडले नाही सभागृहामध्ये? सोयाबीन कापसाला भाव मिळून देणं ही खासदाराची जबाबदारी आहे, ही आमची जबाबदारी नाहीये. आमचं काम भांडणं आहे, लढणं आहे, संघर्ष करणं, सत्याग्रह करणं, उपोषण करणं, हे आमचं काम आहे. बरोबर आहे का चूक आहे? पण काय झालंय, हे खासदार भावचळले, नीरा भावचळले. जाईल त्या गावातून लोक काढून देऊन राहिले यांना. अहो काल तर एका आमदाराला लग्नातून काढून दिलं लोकांनी, मेहकर तालुक्यात लग्नातून. त्या माणसाने सांगितलं मी उपोषणाला बसलो धनगर समाजाच्या, तेव्हा तुम्ही आले नाही आणि आज माझ्या घरी लग्नाला येता, माझ्या दारात पाय ठेवायचं नाही, काढून दिलं. ही अवस्था आहे तुमची. गावात गेले तर 5-7 लोकांच्यावर लोक तुमच्याकडे जमत नाही. लोक तुमच्या सावडा मोतीच्या ठिकाणी तुमच्या बाजूने उभं राहायला घाबरतात, कारण गुवाहाटीला गेल्यापासून गद्दारीचा शिक्का आहे तुमच्यावर.
आहे का चूक आहे? लोकांना वाटतं यायला गद्दार म्हणते, आपण शेजारी उभं राहिलं का आपल्याला गद्दार म्हणतील. लोक त्यांच्या शेजारी बी उभं राहायला तयार नाही. आता आज ते माझ्यावर टीका करणार सगळेजण, तुम्हाला खोट्या नाट्या गोष्टी सांगणार. आता मी आंदोलन केल्यानंतर सोयाबीनचे भाव पडले, तर मी आंदोलन बुलढाण्यात केलं, मुंबईत केलं एकनाथ काका, मग हरियाणाचे भाव कसं काय पडले, मध्य प्रदेशचे भाव कसं काय पडले, तसं पडेल. युपीचे भाव कसं काय पडले, म्हणजे मै जादू का देशात चालती काय? हा, एल्गार यात्रा शेगाव पासून बुलढाण्यापर्यंत आम्ही काढली, त्यामुळे 1,500 सोयाबीन वाढली. तेव्हा काय नाही म्हटलं यांच्यामुळे वाढली. अरे पण ही जबाबदारी त्यांची आहे. मागच्या वर्षी पीक विम्यासाठी आम्ही आंदोलन केलं, तर आमच्यावर प्रतापराव जाधवांच्या सांगण्यावरून लाठीचार्ज केला बुलढाण्यामध्ये, आम्हाला तुरुंगात टाकलं, जेलमध्ये टाकलं. या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आंदोलनामुळे 229 कोटी रुपये आले. कोणाकोणाला विम्याचे पैसे आले हातवर करावर मागच्या वर्षीचे पहा. हा काय, थांबा कॅमेरा फिरवा एकदा. इतक्या लोकांना पैसे आले बघा. चिखलीतल्या लोकांनी बघून घ्या, हात खाली करा. माहिती तुम्ही विम्यावाल्यांनी ध्यान ठेवलं ना, मिळव वस्तू बरं. 2.5 लाख लोकांना विमा भेटेल. 2.5 लाख ते त्याची बायको किंवा आई 5 लाख. आणि यावर्षी 4 लाखात तशी निवडून येते आपली. अरे तुम्हाला डिप्या किती दिले, नुकसान भरपाई किती दिले, सततच्या पावसाचे किती दिले. आंदोलन करू 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 100 तर केसेस झाल्या माझ्यावर. बायको वकील म्हणून मग बरं आहे. नाही मी होतो म्हणून भेटले असं नाही, माझं कामच आहे ते करणं. मामा बरोबर आहे का? माझं कामच आहे करणं. अरे पण यांनी काय केलं, माझ्यावर आरोप करण्याशिवाय प्रतापराव जाधवांनी या निवडणुकीत एखादं चांगलं काम सांगून दाखवा. सगळे उठले की मायावरच भिडू राहिले. रविकांत तुपकर का डसतो का तुम्हाला? मी का काही अमेरिकेतून आलो का? ज्याला ज्याला आम्ही मतदान केलं त्या प्रत्येक माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार सामान्य मतदाराला असतो, आणि तो आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला, लक्षात ठेवा. त्या अधिकाराचा वापर करून आम्ही यांना 4 प्रश्न विचारतो. काय केलं? शेगावचा विकास नाही, लोणारचा नाही, सिंदखेड राजाचा नाही, सैलानीचा नाही. या चिखली शहराची बोंब उठलेली आहे. ही MIDC आहे. काय MIDC सुविधा आहे मला सांगा तुम्ही? काहीच केलं नाही. ते लाईट लावते 1.5 लाखाचं, 50,000चं नाव लिहिते त्याच्यावर. 1.5 लाखाचा लाईट आणि 2 लाखाचा रस्ता म्हणजे विकास नाही. त्या बेसिक गोष्टी आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, वीज, पाणी, या बेसिक गोष्टी आहेत. जिल्ह्यासाठी तुम्ही काय केलं 15 वर्षामध्ये? अरे खडकपूर्णाचं धरण भारत भाऊबंद्रेंच्या काळातलं आहे. जिगावचं धरण भारत भाऊच्या काळातलं आहे. पेनटाकळीचं धरण भारत भाऊच्या काळातलं आहे. करडीचं धरण भारत भाऊच्या काळातलं आहे. पद्मावतीचं धरण भारत भाऊच्या काळातलं आहे. मग प्रतापराव जाधवांच्या काळातलं काय? पाणी अडवा, पाणी जिरवा, आणि सगळं घरातच जिरवा, घरातच जिरवा. आणि तुम्हाला सांगतो कोणत्याच निवडणुकीत एवढं घरदार बाहेर पडलं नाही. आता लेखी बाळीन सगळे सुनान लेकरन बाळन सगळे चट पाया पडून राहिले. जो माणूस आता या रॅलीमध्ये ज्याने माझा सत्कार केला त्याच्या घरी जाणार उद्या हे सगळे. माझ्या घरात हार टाकला तरी धमक्या देऊ राहिले लोकांना की तुम्ही रविकांत तुपकरच्या घरात कस काय हार टाकला. मग का तुमची ठेवी आहे का इथं? मेकर मध्ये ज्या लोकांनी माझा सत्कार केला त्याच्या घरी चालले, आणि एकच धमकी आहे, 26 नंतर पाहून घेऊ. आणि काय घेतो पाहून? कपडे काढून दाखवतो तुला. काय घेतो पाहून? काय पाहून घेतो आमचं? अरे आम्ही नंगार भाई नंगार आहे, नंगे से तो खुदा भी डरता है. या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आणि मी बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला सांगतो, यांच्या दादागिरीला, यांच्या धमक्यांना आपल्याला घाबरायचं नाहीये. जशाच तसं उत्तर देण्याची आपली तयारी आहे. तुम्ही काळजी करू नका. देख लेंगे क्या होता, तो मरतो क्या नाही करता. काय तर हार काढून टाकला, स्टेटस काढून ठेवलं. अरे तुमच्या पुंगड धमक्या बंद करा, जरा मर्दासारखं राजकारण करा. हे रविकांत तुपकर करतो, कोण स्टेटस ठेवू दे, कोण फेसबुक ठेवू दे, कोण कोणाचा प्रचार करू दे. आयुष्यात मी कोणाला फोन करत नाही तू याचा प्रचार का करतो म्हणून. याला म्हणतात मर्दानी राजकारण. हे तुमच्यासारखे गांडू धंदे नाही करत आम्ही. गांडू सारखं याच्या घरी मालक आमचं काय चुकलं, आमचं काय चुकलं. तुमचं नाही चुकलं, आमचं चुकलं. 15 वर्ष आम्ही तुम्हाला मतं आणले, आमचं चुकलं, तुमचं नाही चुकलं. धमक्या, दादागिरी.
अरे तुम्ही 18 लाख लोकांना कुठं कुठं धमक्या देणार आहे आणि कोणाकोणाला आवरणार आहे तुम्ही? कोणाकोणाला आवरता, कोणाकोणाला धमक्या देता? आणि जे लोक भितात त्यांना हे भेवाडतात आणि जे लोक असं करतात तिथं मग शेपटी घालून असं करतात. हे असे करणारे लोक. त्यामुळे यांच्या धमक्यांना घाबरू नका, अजिबात घाबरू नका. जिथं मी जाऊन आलो तिथं यांचा पुत्र जातो, हे स्वतः जातात आणि काय सांगतात की आम्हाला मतदान करा. समोरच्याने म्हटलं आम्ही तुम्हाला करू शकत नाही कारण तुम्ही 15 वर्षाला आले नाही. मग ते काय म्हणतात, मग आम्हाला करत नाही ना, मग तुपकरला सोडून करा. नवीन फॉर्म्युला आहे, तुपकरला सोडून करा. बरोबर आहे का असं वडील? असं म्हणतात. म्हणजे यांना माझी एवढी एलर्जी आहे. मुस्लिम समाजात गेले की सांगतात रविकांत तुपकर चुन के आने के बाद में भाजप में जाएगा. आता प्रतापराव जाधवांनी कधीपासून ज्योतिषाचा धंदा चालू केला म्हणजे मग भविष्य तयार करायला लागलं का आता तुम्ही गुवाहाटीला गेले ते गेले कुठं? अरे मी आज ठामपणाने सांगतो 22 वर्षात रविकांत तुपकर कोणत्या पक्षात गेला का? गेला का? 22 वर्षात मी शेण खाल्लं नाही. मी एका बापाची औलाद आहे, लक्षात ठेवा. स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरलोय, स्वतंत्र निवडून येणार आणि आयुष्यभर स्वतंत्रच राहणार. इकडेही जाणार नाही, इकडेही जाणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे, आज लक्षात ठेवा. खोटारडे धंदे करता या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार. आणि कोण सांगताय ज्याला 4 पक्ष बदलले तो सांगतोय माझ्याबद्दल. या पक्षातून त्या पक्षात जाणार आहे ते आमच्याबद्दल बोलायला लागले. म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाला व्यसनमुक्तीवर भाषण देण्यासारखं झालं नाही आता. म्हणजे याला बबाड दारू प्यायची, याला सांगायचं रविकांत तुपकर पुढच्या वर्षी दारू पिणार आहे बरं. अरे चोट्या तू तो पाय काय आमचं नको भाऊ, काय आमचं बरं चालू आहे. ही जनतेचं प्रेम आमच्या वाट्याला आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मला एकच सांगायचंय, भावांनो, एखाद्या माय माऊलीनं मला ओवाळलं जरी तरी त्या माऊलीच्या घरी हे फोन करून धमक्या देतात की रविकांत तुपकरला तुम्ही का ओवाळलं. फेसबुकला स्टेटस ठेवलं तरी धमक्या. आणि एकच वाक्य डॉक्टर साहेब काय 27 नंतर पाहून घेऊ. तुम्हाला काय म्हणे, खासदाराचा साला यायला म्हणे डॉक्टर साहेबाला 27 नंतर पाहून घेऊ म्हणे. आणि काय पाहिजे आम्हाला, आणि आमचं काय पाहिजे तू, अरे आम्ही पुढे नांगार आहे. अशा 5 बोगस धमक्याला आम्ही भीत नाही. मैदान ठरवा, कोणत्या मैदानात यायचं, कोणत्या ठिकाणी यायचं. एकटा म्हणलं तर एकटा, लोक घेऊन म्हणलं तर लोक घेऊन, कुठं बी यायची माझी तयारी आहे. असल्या तुमच्या 5 धमक्यांना मी घाबरत नाही. आणि पाहून घेऊ म्हणलं असू येतं माझ्या न्यायची क्यू येऊ राहते. लहान पोरं कसं म्हणते पाहून घेऊन तुला. मग ते शंकरपाळ्यान ते कोणत्या गावातले होते ते आंबाशीचे शंकरपाळ्यान काय होते अजून ते शंकरपाळ्या सारखे झाले याचं आता. पाहून घेईन मग तुला आता. काय पाहिजे तुम्हाला मला आता घे पाहून मग आता शंकरपाळ्या. नावच पडतं काय काढलं बाबा शंकरपाळ्या. म्हणजे काही आपलं कोणी दिसलं की पाहून घेईन, पाहून घेईन. काय पाहता, अरे तू मला लोक हाकलून राहू रे गावागावातून. चले जावचे नारे सुरू झाले, तुमचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले ना. आणि काय पाहता, आणि का पाहिजे तुम्ही अमरपट्टा घेऊन येले का. आणि काय तर म्हणजे आमचा प्रतापगड अभेद्य आहे. प्रतापगड हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. या महाराष्ट्रात दुसरा कुणाचाही प्रतापगड नाही. आणि अभेद्य कसं काय म्हणता येईल यांचा गड. हे स्वतः एकदा विधानसभा हरले प्रतापराव जाधव, माहिती आहे का तुम्हाला. मेकर मधून एकदा विधानसभेला पडेले आणि त्याच पोरग तर मागच्या वेळेस बेमत पडेले झेडपीला. बरोबर आहे. संजय वडतकर सारख्या गरीब माणसानं पाडलं त्याच्या पोराला. पण त्यांनी काय केलं, आता तुम्ही लोक त्यांना उभं करत नाही दारामध्ये म्हणून या बचत गटाच्या बाया धरल्या द्या. आता या बचत गटाच्या बायाला फोन करणं आणि त्यांना खोटं सांगतायत की तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला 2,000 रुपये 3,000 रुपये आता देऊ आणि निवडून आलो की तुम्हाला मग 1 लाख रुपये देऊ, 2 लाख रुपये देऊ, असा धंदा सुरू केलेला आहे. मी सगळ्या बचत गटाच्या महिलांना सांगतो
या खोटारड्या माणसाच्या नादी लागू नका. 15 वर्ष या माणसानं बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला असंच मूर्ख बनवलेलं आहे. अजिबात यांच्या नादी लागू नका. त्या बचत गटाच्या बायाला पैसे दिले, गाड्या करून दिल्या आणि गावागावात फिरून सांगू राहिले आम्ही तुम्हाला 2 लाख देऊ 3 लाख देऊ. माझ्या 26 तारीख झाली की थोबाड बी दिसेल काय? इमानदारी सांगा तुम्ही. अरे 15 वर्ष थोबाड दिसलं नाही कसं दिसेल नंतर? बचत गटाच्या अध्यक्षाला ऑफिसमधून फोन आणि काय काय ठिकाणी तर पंचायत समितीच्या ऑफिसमधून पंचायत समितीचे जे सदस्य आजी माजी त्यांची पाकिटं घेऊन जा म्हणून फोन सुरू झाले. झेडपी सदस्याला पाकिटं सुरू झाले. तुम्हाला नसेल आलं, चिखली द्यायची राहिले अजून. सिंदखेड राजा पंचायत समितीतून फोन चालू झाले, तुमचं पाकिट ठेवलेलं आहे घेऊन जा, तुमचं पाकिट ठेवलेलं आहे घेऊन जा. आता तो पैसे वाटणारा कोण आहे त्याची मी पाहणार आहे. मी बी सोडणार नाही तुम्हाला. मी सांगतो कोण कोण यायचं पैसे वाटायचं काम करतंय काय करतंय. मुस्लिम समाजात गेले की आमच्याबद्दल उलट सुलट सांगता, आंबेडकरी समाजात गेले की आमच्याबद्दल उलट सुलट सांगता, मागासवर्गीय वस्तीत जाऊन उलट सुलट सांगता. यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका भावांनो. तुम्हाला काय अडचण असली तर मला डायरेक्ट फोन लावा, पण यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. भावांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, या बुलढाणा जिल्ह्याचा चेहरा मोहरा जर का बदलायचा असेल तर तुम्हाला आम्हाला परिवर्तन करणं अटळ आहे, लक्षात ठेवा. काही लोक म्हणतील आम्हाला मोदी साहेबांच्या नावानं मत द्यायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता यांचं जर रथ पाहिले तुम्ही, हे काय म्हणतात आम्हाला मत नका देऊ मोदींना मत द्या म्हणतात. आता समजा आपण पोरगी पाहायला गेलो सोयरीक करायला, तर पोरगा असं म्हणतं का की माझ्याकडे पाहून पोरगी देऊ नका, माझ्या पप्पाकडे पाहून पोरगी द्या. असं सोयरीक होत असती का? सोयरीक ही पोराकडेच पाहून होत असते. आता काय करा, 15 वर्ष झाले जे आपल्या छातीवर बसले त्याला हटवायचंय का नाही हटवायचंय? हा, लोकांना प्रस्थापित नेत्यांचा कंटाळा आलाय. सोम्या बी तसाच आणि गोम्या बी तसाच. आणि चिखलीवाल्याला तर काही बाकीचं सांगायचं कामच नाही. तुम्ही तर लय हुशार लोक आहे, तुम्हाला सगळ्या उमेदवाराचं सगळं माहीत आहे. त्यामुळे मी त्याच्या खोलात जाणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो, 22 वर्षामध्ये तुमच्यासाठी लढत राहिलो, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत दिल्लीत गेलो तरी तुमच्यासाठी लढत राहणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुम्ही साथ देणार की नाही देणार? खरंच का? मी तुम्हाला या निवडणुकीत काही देऊ शकत नाही, दारू मटण पार्टी काही देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही. मला माहित आहे तुम्हाला माझ्याकडनं काहीच नको आहे. पण भावना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक 3 दिवसावर आलेली आहे. 26 तारखेला आता मतदान होणार आहे. हे 4 दिवस घरोघरी जा, लोकांमध्ये जा, आपलं पाना चिन्ह लोकांना समजावून सांगा, व्हॉट्सअप फेसबुक स्टेटसच्या माध्यमातून समजावून सांगा. हे बळजबरी तुमच्या घरात पैसा आणून टाकण्याची शक्यता आहे. अरे तुम्ही घेणार नाही, तुम्ही घरी नसताना टाकून देतील पाकिट घरात. हे लय नंबरी आहे. यायच्या जवळ पैशाशिवाय दुसरा आता उपाय राहिलेला नाहीये. आणि माझ्यावर एखादा हल्ला करतील फार फार तर झोपेत ठेवून, माझी त्याची बी तयारी आहे. त्याला सुद्धा उरून भरायची माझी तयारी आहे. या निवडणुकीमध्ये पैसा जिंकतो का फाटकी माणसं जिंकतात हे आपल्याला बघायचं आहे. कोण म्हणतं अपक्ष माणूस निवडून येत नाही? कोणी सांगितलं तुम्हाला? येतात. मेहकरमध्ये सुबोध भाऊ सावजी अपक्ष निवडून आले होते, माहिती आहे का तुम्हाला? हा, राजेंद्र शिंगणे साहेब अपक्ष निवडून आले होते सिंदखेड राज्यातनं. तोतारामजी कायंदे एकदा अपक्ष निवडून आले होते. चेनसुख संचेती एकदा अपक्ष निवडून आले होते ना. अहो 1989 साली ज्यांच्या पायात चप्पल बरोबर नव्हती, ज्यांच्या अंगावर फाटके कपडे होते, अशा सुखदेव नंदाजी काळेंना सुद्धा तुम्ही या बुलढाणा जिल्ह्यातून खासदार केल्याचा इतिहास आहे. केलं की नाही केलं? अहो केलं की नाही केलं? मग तुम्ही ठरवलं तर तुम्ही कोणालाही घोडा लावू शकता, ही गोष्ट ध्यानात घ्या. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. मग यावर्षी ठरवणार की नाही ठरवणार? हा, नाही तर हे लोक काय सांगतील, अपक्षाचं कुठं जमत असते का?
आता सध्या काय हवं आहे तुमच्याकडे सांगा बरं मला, काय लोक म्हणतात? पाना पाना. त्याला म्हणा तुम्ही किती बी ताना, निवडून येणार पाना. नाही सगळीकडे ते पाना. घाटाखाली जा, कुठे बी जा. आणि शहरातल्या लोकांचं काय, शहरातले लोक बोलत नाही कारण त्यांचे सगळ्यांशी संबंध असतात, पण ते बी आपल्या बाजूने, ते बी यायला कावेरी न सरायला, ते बी आपल्या बाजूने. मला खाजगीत येऊन भेटतात, मला लोक वर्गणी देत आहेत, 1-1 रुपया 5-5 रुपये लाखापर्यंत गावाच्या गावं वर्गणी करून त्या ठिकाणी मला भावांना मदत करतायत. तुमचे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही. काल JP नड्डांनी भाषण केलं, 1 तास भाषण केलं, पण प्रतापराव काकांना 15 वर्षात काय केलं 1 तासात त्यांनी सांगितलं नाही, काहीच नाही. प्रतापराव काकाचं काहीच बोलले नाही. आणि मुख्यमंत्री मागच्या वेळेला बुलढाण्यात आले, मागच्या आठवड्यामध्ये, त्या दिवशी बुलढाण्यामध्ये गारपीट झाली, नुकसान झालं. ते शेतीच्या बांधावर पाहायला गेले नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याला सूचना केली नाही. त्यांच्या डोक्यात एकच की माया प्रतापरावला निवडून आणा, माया प्रतापरावला निवडून आणा. तुम्ही आता किती बी लोक आले तर तुमचे काका आता निवडून येत नाही. यस, जमतं का? हा बसा. तर अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की भावांनो, हे माझ्याबद्दल खोट्या नाट्या अफवा पसरवतील, खोट्या नाट्या बातम्या देतील, काही लोकांना पैसे देऊन माझ्या विरोधामध्ये बोलायला लावतील, माझ्या विरोधामध्ये खोट्या नाट्या गोष्टी सांगतील. त्यांना मला एकच सांगायचं आहे, आमचे बुलढाण्याचे आमदार एवढे भिडले माझ्या विरोधामध्ये बोलायला, अहो त्यांनी तर पातळी सोडून दिली. माझ्या आईवर बोलायला लागले, माझ्या वडिलांवर बोलायला लागले, माझ्या पोरांवर बोलतायत, लहान लहान माझ्यावर तर बोलतायत आणि सगळ्या खोट्या आणि काल्पनिक गोष्टी सांगतात, खोट्या आणि काल्पनिक गोष्टी. आता त्यांचं कसं आहे, त्यांनी एकदा मध्ये सांगितलं होतं म्हणे मी वाघाशी कुस्ती खेळली, वाघ मारला म्हणे आणि वाघाचा दात गळ्यात लटकवला म्हणे. माझ्या लहान लहान लेकरं बी हसत होते आमच्या भागातले. आणि 4 दिवसानं काय म्हणे, नाही म्हणे तो दात प्लॅस्टिकचा होता म्हणे. आणि प्रतापराव जाधव 4थ्या नंबरला कोण सांगितलं होतं बुलढाण्यात पहिले, कोण सांगितलं होतं? हा, आणि आता ते म्हणून प्रतापराव जाधव निवडून येते, म्हणजे काही मिळाल मिळ आहे? तुम्ही काल काय बोलले, आज काय बोलले, उद्या काय बोलता, परवा काय बोलता? याने कोणत्या समुदायाला दुखवायचं ठेवलं मला सांगा बरं तुम्ही. माळी समाजाला शिव्या, वारकरी समाजाला शिव्या, सगळ्या वारकरी संप्रदायाला शिव्या, आंबेडकरी समाजाला शिव्या, शेतकऱ्यांना शिव्या, घाण, महिलांना शिव्या. अरे तुम्ही नेते आहात, लोकप्रतिनिधी आहात, ही शिकवण प्रतापराव जाधवांची आहे. आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की ही निवडणूक परिवर्तनवादी होणार आहे. पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यातली अशी निवडणूक होणार की ज्या निवडणुकीमध्ये जात, धर्म, पक्ष, पंथ काही राहणार नाही, माणूस म्हणून आणि प्रश्नावर निवडणूक होणार आहे. यावर्षी लक्षात ठेवा, प्रश्नावर. सोयाबीन 4,000, कापूस 6,500. तुमच्या व्यापाऱ्यांचे खूप प्रॉब्लेम आहे, दुकानदारांचे खूप प्रॉब्लेम आहे, शहरी लोकांचे खूप प्रॉब्लेम आहे, कंत्राटी कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा वर्कर, गॅरेजवाले, ऑटो पार्ट्सवाले, सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे. या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीच्या सभागृहामध्ये मी तुमचं नाव गाजवल्याशिवाय राहणार नाही. आता काय झालं, तुमचे प्रश्न खूप आहे, फक्त तुम्ही मग एकदा मेळ बसवा, मी बरोबर तुमचा मेळ परफेक्ट बसवतो नंतर. मग हा कोणत्या गावात? हा, ते म्हणले 77 नंबरची गाडी आली ती, म्हणले त्याच्या घरातली, गावातली 70-77. त्याला समजलंच नाही कोणाच्या घरात जाव. नाही काका, ते धाकी बी पडलेले, लोक खवळलेले नो. हा, लोक खवळलेले लोक. तुम्ही व्हिडिओ पाहिला का काल परवाचे, कसे लोक घाणघाण बोलून त्याला काढून देऊन राहिले गावागावातून. मायच्यान गावातून काढून देण्या इतपत जर वाईट वेळ माझ्यावर आली असती तर मायच्यान मी आत्महत्या केली असते, मी राजकारणातच राहिलो नसतो. इतका निर्लज्जपणा, एवढे लोक शिवाय घालते त्याला, तरी बी म्हणजे असे कोटके होईल ते हातच जोडते. पण निवडणुकी लोक जबरते,
निवडणूक झाली की पाहते असे बिथरलेवानी करते, बावळेवानी करतील. काय करायचं तुम्हाला करा, आमचं काही म्हणणं नाही. पण या बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. नाही तर माझं स्वप्न आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय करायचं. शेगावला विमानतळ झालं पाहिजे, माझं स्वप्न आहे. गजानन महाराजांच्या तिथं विमानतळ झालं तर कंपन्या येतील, कंपन्या आल्या तर रोजगार मिळेल. प्रत्येक तालुक्याला 2-2, 4-4 MIDC उभ्या राहिल्या पाहिजे. MIDC झाली पाहिजे. MIDC झाली तर पोरांना रोजगार मिळेल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सूतगिरण्या आल्या पाहिजे, कारखाने आले पाहिजे, ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे, ॲग्रो प्रोसेसिंगचे युनिट वाढले पाहिजे, शहरं सुधारली पाहिजे, शहरातल्या माणसाला सुरक्षा मिळाली पाहिजे, आर्थिक स्तर त्याचा उंचावला पाहिजे. आणि टाउन प्लॅनिंग बरोबर सिटी गावाचं खेड्याचं सुद्धा प्लॅनिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे, गाव खेड्याचं. असं माझ्या डोक्यात आहे. सिंदखेड राजा, लोणार, सैलानी या सगळ्या भागाचा विकास करणं, पर्यटन स्थळांचा, हे माझ्या डोक्यात आहे. तुम्ही जर मला संधी दिली, हा बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल करून दाखवतो. की नाही पहा, फक्त एकदा संधी द्या. भावांनो, तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये आलात, मला खूप बरं वाटलं. आपलं चिन्ह काय माहित आहे ना? पाना. असे 2 मशीन असणार आहेत. हा 12 घाऱ्या पान आहे. हा अशा 2 मशीन असणार आहेत. डाव्या हाताची मशीन सोडायची, उजव्या हाताची जी मशीन आहे ज्याच्यावर उमेदवार कमी आहेत त्याच्यात वरतून 19 नंबर म्हणजे 3ऱ्या नंबरवर माझं नाव आहे, रविकांत चंद्रदास तुपकर. पाण्याचं बटन दाबायचं आणि घरी येऊन गोधडीत झोपून राहायचं. काय दांगडो करायचं नाही, काही नाही, गोंधळ नाही, भानगड नाही, काहीच नाही. हा आपला पाना. हा आणि हा यांनी सांगितलं तसं 12 घरे आहे, कुठं बी लागतोय. हा हा आता ही गाडी 15 वर्षाला खटरा झाली की नाही, हिची नटबोल्ट ढिल्ले करा आणि ही गाडी भंगारमध्ये विकून टाका. बरोबर का चूक? त्यामुळं सगळ्यांना माझी विनंती आहे, हे चिन्ह घराघरात पोचवा. चिखली शहरातल्या नागरिकांना माझी विनंती आहे की माणूस पाहून मतदान करा, भावनिक होऊन मतदान करू नका, पायाजवळ पाहून मतदान करू नका. जो माणूस तुमच्यासाठी अर्ध्या रात्री येऊ शकतो, नाही तर मला विचारा, कधी फोन करा, अर्ध्या रात्री तुमचा फोन उचलणार, तुम्ही बोलवलं की धावून येणार. आणि रविकांत तुपकर उद्या खासदार झाला तर मला भाऊ आणि साहेब म्हणायचं काम नाही. अरे रविकांत इकडे ये असा अरे तुरे करणारा, एकेरी भाषेत त्याच्या खांद्यावर तुम्ही हात टाकू शकता असा खासदार माझ्या रूपानं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही प्रतापराव जाधवांच्या गळ्यात टाकू शकता का? माझ्या टाकू शकता ना? मला कसंही उचलू शकता, कसंही ठेवू शकता. थोबाडणी पाहिला ना? बरं मला एक सांगा बरं, प्रतापराव जाधव नावाच्या व्यक्तीला जवळून पाहिलंच नाही अजून असे किती लोक आहे? हात वर करा. और हात दाखवा, उभं दाखवा, और दाखवा कॅमेरा. और बाप रे बाप, एवढ्या लोकांना पाहिलं नाही अजून? वा वा वा, कमाल आहे तुमची मतं आणले तुम्ही. हा हा मी तर अनेक वेळा आलो. हो, पण इतके दिवस काय झालं, यांचं मोदीच्या नावानं जमून गेलं, कोणी ना कोणी मदतीला आलं. पण ये बार जमेंगा नहीं. बरोबर आहे की नाही? ये बार नहीं जमेंगा, ये बार परिवर्तन की लाट है. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, भावांनो, उद्या रेणुका माते, उद्या आपली देवीची मोठी यात्रा आहे चिखलीमध्ये. रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी आई रेणुका मातेला प्रार्थना करतो की हे रेणुका माता, या जिल्ह्यावर जे संकट आलेलं आहे, हा जिल्हा जो भकास झालेला आहे, हा जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना रेणुका मातेने सद्बुद्धी द्यावी अशी मी प्रार्थना करतो. आणि देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की भावांनो, उद्याची तारीख 23 आहे, परवाची तारीख 24 आहे. 24 तारखेला प्रचार संपणार आहे. 24ला प्रचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.